आणि यानंतर आता एक चिंताजनक बातमी आहे। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर आता 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले। आधीच इंधनाचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे मध्ये ही दरवाढ सुद्धा केली जाते। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। सरकारी इंधन कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची वाढ केली। 10 दिवसात पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागले। मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 87 पैशांनी वाढून 107 रुपये 55 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 91 पैशांनी वाढून 94 रुपये 7 पैसे झालेत। पुण्यात पेट्रोलचे नवे दर 108 रुपये 76 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 34 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपुरात पेट्रोलचे दर 108 रुपये 99 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर गेलेत। याआधी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 90 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे दिल्लीत सीएनजीच्या दरात 1 रुपयानं वाढ झाली असून दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलो झालाय। या महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे। पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आणि हॉर्मुझमधून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतायत। भारत फेब्रुवारीमध्ये कच्चं तेल सरासरी $69 प्रति बॅरलनं खरेदी करत होता। मे महिन्यात हे दर जवळपास $110 प्रति बॅरलवरती पोहोचलेत। भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या जवळपास 90% तेल आयात करतो।